हॅलो यूट्यूब फॅमिली, कशा आहात सगळे? तर चला आज आपण इथे काय वाटणाची भज्याची भाजी बनवणार आहोत। इथे मी वाळलेला कांदा, आलं, लसूण, इथे मिरच्या घेतलेल्या आहेत, खोबरं घेतलेले आहे, धने आणि डाळव घेतलेलं आहे। इथे दगडी फूल, तेजपत्ता, थोडंसं दालचिनीचा तुकडा, 2 मिरी आणि 2 लवंगा। तर आता आपण याला छान असं एक एक करून खरपूस असं भाजून घेणार आहोत गोल्डन रंग येईपर्यंत। तर जरा खोबरं आपलं झालेलं आहे, सर्व जिन्नस असेच भाजून घेणार आहोत आपण ब्राऊन होईपर्यंत। हे बघा झालेलं आहे आपलं वाटण भाजून। आता आपण याला मिक्सरच्या भांड्यात काढून घेऊया। थंड झाल्याच्या नंतर काढून घ्या, गरम गरम काढू नका। तर चला आपण काढून घेतलेलं आहे वाटण। आता आपण याला मस्त असं बारीक वाटून घेतलेलं आहे बघा, छान असं बारीक वाटून घ्यायचं। आता हे साईडला ठेवूया आपण। आता इथे भज्याची तयारी करूया आपण। इथे बेसन पीठ घेतलेलं आहे मी, ओवा घेतलेला आहे थोडासा आणि थोडंसं लाल तिखट घेतलेलं आहे। थोडंसंच घालायचं कारण आपण वाटणामध्ये मिरच्या घातलेल्या होत्या लाल। अर्धा चमचा हळद आणि चवीनुसार मीठ। आता याला थोडंसं पाणी घालून आता आपण याला मस्त असं मिक्स करून घेऊया। हे बघा अशा प्रकारे। आणि याला काही भिजत ठेवायची गरज नाही, लगेच मिक्स केलं की लगेच भजी काढून घ्यायची। थोडी कडक भजी आलेली चांगली असतात। तर चला सर्व भजी मी टाकून घेतलेली आहे। आपण आता याला मस्त तळून घेतलेलं आहे बघा। आता याला आपण काढून घेणार आहोत। अशा 2 बॅच काढून घेतल्या होत्या मी। हे बघा त्याच कढईमध्ये आपण 2 चमचा तेल ठेवून त्याच कढईमध्ये आपण वाटण टाकून घेतलेलं आहे। वाटण चांगलं आपण भाजून घेणार आहोत मस्त तळून। हे बघा सुंदर असा काळपट कलर आलेला आहे। आता तेच आपण पाणी टाकून घेणार आहोत। मिक्सरचं भांडं धुवून घेतलेलं आहे मी, तेच पाणी टाकलेलं आहे। आता आणखीन पाणी ॲड करूया आपण त्यामध्ये। हे बघा मीठ घालून घेते चवीनुसार, कोथिंबीर थोडीशी। आता याला छान अशी उकळी फुटू द्यायची। हे बघा फुटलेली उकळी, मग नंतर लगेच त्यामध्ये भजे टाकून घ्यायचे आहेत आपल्याला। याला छान असा एक उकळा फुटू देणार आहोत आपण परत। हे बघा झाली आहे आपली भज्याची भाजी रेडी। खूप सुंदर लागते खायला, नक्की ट्राय करा। रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।